सप्रेम जय महाराष्ट्र. माझ्या शिवसैनिक मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येत्या विधानसभेसाठी या विधानसभेवर आपला भगवा कसा फडकेल त्यासाठी मी एक छोटीशी गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगणार आहे. व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा अशी मी तुम्हाला विशेष विनंती करतो. मित्रांनो, संवाद करा. आपण जर आपल्या मराठी भाषेवर चांगली आपली पकड असेल, मराठी शब्दांवर आपली चांगली पकड असेल तर निश्चितच महाविकास आघाडीच्या काळामध्ये 2.5 वर्षाच्या त्या कोरोना संकटाच्या काळामध्ये उद्धवजी आपले मुख्यमंत्री होते, त्यांनी केलेली कामं असतील, महाविकास आघाडीने केलेली कामं असतील, हे तळागाळापर्यंत आपल्याला कशी पोचवायची. कारण समोरचा जो आपला पक्ष आहे तो अतिशय फेकू आणि खोटा बोलणारा पक्ष आहे. त्यामुळे आपली जी चांगली कामं आहेत, जनतेच्या हिताची कामं आहेत, कोरोनाच्या संकट काळात अक्षरशः UP बिहार सारखी आपली परिस्थिती झाली नाही, ज्यांनी गंगेमध्ये प्रेत सोडले. पण आपल्या या महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकांचे जीव वाचले ते फक्त नियोजन केल्यामुळे, आणि ते महाराष्ट्र सरकारने चांगलं नियोजन केलं आणि त्यांचे मुख्यमंत्री होते आपले उद्धवजी. तर माझ्या शिवसैनिक मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, त्यातून निश्चितच तुम्हाला प्रबोधन मिळेल, तुम्हाला ताकद मिळेल, तुम्हाला बळ मिळेल आणि येत्या विधानसभेमध्ये भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री मला या ठिकाणी वाटते. मित्रांनो, महाराष्ट्रासारखे एक छोटंसं राज्य होतं. त्या राज्याचा राजा अतिशय सुखानं आनंदानं ते राज्य करत होता. प्रजाही प्रचंड सुखी होती, प्रत्येक कुटुंब सुखी होतं. अचानक वक्रदृष्टी शेजारच्या राज्याच्या राजाची, जो अतिशय क्रूर होता, त्याची वक्रदृष्टी त्या राज्यावर पडली. खोटे नाटे आरोप करून चारही बाजूनी त्या चांगल्या राजाची बदनामी करून ते राज्य त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला, पण ते डाव त्याचे फेल झाले. पण एक दिवशी रात्री त्यांनी अचानक आक्रमण केलं आणि त्या राजाच्या कुटुंबावर खूप असा प्राणघातक हल्ला केला. कुटुंबातील सर्वजण मारले गेले. फक्त राजा आणि त्याचा छोटासा एक 8 ते 10 वर्षाचा युवराज दोघंजण वाचलेत. सगळं राज्य लुटून नेलं. राज्यातील सगळ्या प्रजेला गुलामगिरीत आणलं. सगळीकडे दुष्काळ पडला, सगळीकडे सन्नाटा झाला, स्मशान शांतता सगळीकडे झाली. त्यानंतर सगळी लोक गुलामगिरीत आल्यानंतर छोटी मोठी कामं सगळी लोक करू लागली. तो युवराज सुद्धा, वडील जे राजा होते त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला. ते शांत एका ठिकाणी बसून फक्त आपल्या राज्याकडं, राज्याच्या मातीकडे, रस्त्याकडे बघत बसायचे. उजाड झालेला महल असेल, लोकांची उजाड झालेली कुटुंब असेल, उद्ध्वस्त झालेली कुटुंब असतील, त्यांचं घर असेल, त्याकडे तो राजा बघत बसायचा. तो युवराज छोटी मोठी कामं करू लागला. त्याच्या वडिलांचं आणि त्याचं पोट तो कसं बसं भरू लागला. अतिशय तो क्रूर राजा पुन्हा 2-3 दिवसांनी यायचा आणि जे लोकांनी छोटी मोठी घरं बांधलेली असतील, जो काही त्यांनी झाप बांधलेला असेल, तो पुन्हा पाडून जाळून त्या राजाची सैन्य निघून जायचे. असेच काही दिवस चालले होते. हळूहळू 2 ते 3 वर्ष उलटले. युवराजाचं वय जरा 2-3 वर्षांनी वाढलं आणि शेजारच्या एका गावामध्ये एक खूप चांगला एक वक्ता त्या गावामध्ये आला. त्या गावातील नागरिकांना त्यांनी एकत्र केलं आणि तो हसण्याच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना हसून दाखवलं. किमान 40 ते 50 पद्धतीने त्यांनी हसून दाखवलं. जी लोक नाराज होती, जे श्रोते नाराज होते, दुःखी होते, भयभीत झालेले होते, ते लोक अचानक हसू लागले. त्या लोकांच्या मनामध्ये एक चांगली भावना निर्माण झाली, एक चांगला सुखद, एक चांगला क्षण निर्माण झाला. युवराज सुद्धा त्या लोकांमध्ये होता. युवराजाला सुद्धा आनंद झाला. युवराजाला सुद्धा वाटलं आपणही आपल्या या रयतेला, या माणसासारखं बोलणं शिकून, हा माणूस कशी संवाद आपल्या जनतेशी साधतोय, ही संवाद कला जर आपण शिकलो तर निश्चितच आपण सुद्धा आपल्या जनतेचं सुखी करू शकतो, भलं करू शकतो. म्हणून तो युवराज सराव करू लागला. 2 ते 3 वर्षे त्यामध्ये सुद्धा गेले. पुन्हा त्याचं आयुष्य 4 ते 5 वर्षांनी वाढलं. प्रचंड सराव केला, पण तरी त्याला यश येत नव्हतं. कारण तो बोबडा बोलायचा, तो तोत्रा बोलायचा. याच्यावर त्याला मात करायची होती. पण नंतर तो गुफेमध्ये जाऊ लागला. थंड पाण्यामध्ये जाऊन तो सराव करू लागला. हळूहळू त्याच्या तोत्रेपणामध्ये, त्याच्या शब्दांमध्ये, बोबडेपणामध्ये चांगली भाषा त्याला येता येऊ लागली. चांगले शब्द त्याच्या तोंडातून उच्चारू लागले आणि त्याने सुरुवात केली. त्याने ठरवलं की आपण एका खेड्यावर जाऊन, एका छोट्याशा गावात जाऊन सर्व नागरिकांना एकत्र करून, या दुःखी नागरिकांना, भयभीत नागरिकांना एकत्र करून आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा आपण आनंद निर्माण करू. पहिल्या ठिकाणी गेला, 10 ते 20 लोक गोळा केले. त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं, हसवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा पहिला प्रयत्न असल्यामुळे तो जरा काही प्रमाणात फेल गेला. दुसऱ्या गावात गेला, तिसऱ्या गावात गेला, चौथ्या गावात गेला. त्याचाही सराव होऊ लागला. लोकांनाही वाटू लागला हा काहीतरी आपल्याला सांगतोय. म्हणून तो सांगत असताना हळूहळू लोक त्याच्या भाषणानं प्रेरित होऊ लागले. मग त्याला अंदाज आला का नाही आपण या जनतेला आपलं राज्य पुन्हा घेण्यासाठी प्रत्येक माणसाच्या हातामध्ये हत्यार घ्यायला लावू, शस्त्र उचलायला लावू आणि ज्या राजाने आपल्यावर आक्रमण केलं त्या क्रूर राजावर आपणच सुद्धा आक्रमण करून आणि आपलं राज्य पुन्हा मिळवू.
आणि याच प्रकारे घडलं. त्यांनी त्याच्या प्रेरणादायी भाषणामधून त्यांनी त्याच्या प्रेरणादायी शब्दांमधून संवादामधून जनतेला प्रेरित केलं, जनतेला जागृत केलं आणि प्रत्येक जनतेच्या नागरिकांनी, प्रत्येक लहान मोठ्या पुरुषांनी, तरुणांनी, तरुणींनी, मुलींनी, मुलांनी सगळ्यांनीच हातामध्ये शस्त्र उचललं आणि त्याच क्रूर राज्यावर आक्रमण केलं आणि आपलं राज्य पुन्हा मिळवलं. पुन्हा ते राज्य सुखानं समाधानं जगू लागलं, चांगलं राहू लागलं आणि पुन्हा राजा त्या राजगादीवर बसले, पुन्हा आपली सत्ता मिळवली. म्हणून मी मित्रांनो, शिवसैनिक मित्रांनो, तुम्हाला सांगतो, चांगला अभ्यास, चांगलं वाचन, चांगली संवाद कला जर तुमच्यामध्ये असेल तर निश्चितच आपण केलेली कामं, आपल्याला कोणाची बदनामी करायची गरज नाही, कारण आपण स्वच्छ आणि निर्मळ माणसं आहोत. म्हणून आपण आपली केलेली चांगली कामं जनतेपर्यंत जर पोहोचवली तर निश्चितच येत्या विधानसभेमध्ये आपला विजय हा निश्चित आहे. पुन्हा एकदा भगवा फडकेल, शिवसैनिकांचं स्वप्न पुन्हा एकदा पूर्ण होईल आणि पुन्हा एकदा आपले उद्धवजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.